मित्रांनो, 3 इयर लॉ सीईटीला फक्त 40 दिवस शिल्लक आहेत आणि या 40 दिवसामध्ये आपण या सीईटीचं प्रिपरेशन कशा पद्धतीने करू शकतो, तसेच विद्यार्थी मित्रांनो, कुठल्या दिवशी आपण काय करायला पाहिजे आणि काय केल्यानंतर या सीईटीमध्ये इतक्या कमी वेळेमध्ये आपला संपूर्ण अभ्यास होईल, या सर्व गोष्टी आपण आजच्या या व्हिडिओमध्ये डिस्कस करणार आहोत. तर हॅलो विद्यार्थी मित्रांनो, मी तुमचा एज्युकेटर अरविंद आणि तुमचं स्वागत आहे ग्लोबल ऑनलाईनमध्ये. मित्रांनो, जसं की आपल्याला माहिती आहे, महाराष्ट्रातल्या टॉपच्या LLB कॉलेजेसमध्ये ॲडमिशन घेण्यासाठी आपल्याला 95 to 99 पर्सेंटाइल्स लागतात आणि त्यासाठीच विद्यार्थी मित्रांनो, ग्लोबल ऑनलाईनमध्ये 3 इयर लॉ सीईटीचा 30 दिवसांचा क्रॅश कोर्स सुरू करण्यात आलेला आहे. या क्रॅश कोर्समध्ये तुम्हाला डेली लाईव्ह क्लासेस दिले जातील. 30 दिवसामध्ये तुमचा संपूर्ण अभ्यास कव्हर करून तुम्हाला या परीक्षेसाठी रेडी केलं जाईल. तसेच विद्यार्थी मित्रांनो, 2000 पेक्षा अधिक MCQ, फुल सिलेबस मॉक टेस्ट आणि परीक्षेला प्रिपरेशन करत असताना कुठल्या पद्धतीने तुम्ही टाइम मॅनेजमेंट करायला हवं, कुठल्या पद्धतीने हे MCQ सॉल्व्ह करायला हवेत, या सर्व विषयी असणारा गायडन्स तुम्हाला या बॅच मधून दिला जाणार आहे. तर बॅचला जॉईन करण्यासाठी तुम्ही स्क्रीनवरती दिलेल्या नंबरवरती व्हॉट्सअप करू शकता किंवा प्ले स्टोअरवरती जाऊन तिथेही ग्लोबल ऑनलाईन ॲपमध्ये तुम्ही हा कोर्स जॉईन करू शकता. तर विद्यार्थी मित्रांनो, लवकरात लवकर या बॅचला जॉईन करा आणि महाराष्ट्रातल्या टॉपच्या कॉलेजेसमध्ये ऍडमिशन घेण्याची तयारी अगदी आत्तापासूनच सुरू करा. आता विद्यार्थी मित्रांनो, ही जी स्ट्रॅटेजी असणार आहे ती 30 दिवसांसाठी असणार आहे आणि या स्ट्रॅटेजीमध्ये तुमचा संपूर्ण सिलेबस कव्हर केला जाईल. तसेच मॅक्सिमम प्रॅक्टिस आणि रिव्हिजन वरती इथे भर दिला जाईल आणि 15 ते 20 फुल लेंथ आणि सेक्शनल मॉक टेस्ट तुम्ही देणं या स्ट्रॅटेजीमध्ये एक्सपेक्टेड आहे. तसेच विद्यार्थी मित्रांनो, एक्झाम पूर्वी आपल्याला 85 ते 90% ॲक्युरेसी या स्ट्रॅटेजीला फॉलो करून अक्वायर करायची आहे, जेणेकरून तुमचा मॅक्सिमम सिलेबस कव्हर होईल आणि पेपरमध्ये मॅक्सिमम स्कोरिंग तुम्हाला करणं पॉसिबल होईल. आता विद्यार्थी मित्रांनो, जसं की आपल्याला माहिती आहे, 30 दिवस म्हणजे आपण 4 आठवड्याचं हे प्लॅनिंग करत आहोत. पहिल्या आठवड्यामध्ये तुम्हाला लीगल ॲप्टिट्यूड आणि लीगल रिझनिंग वरती फोकस करायचं आहे, ज्याच्यामधून इंडियन कॉन्स्टिट्यूशन वरती फोकस करा. तुम्हाला महत्त्वाचे असणारे टॉपिक्स म्हणजे प्रिॲम्बल, फंडामेंटल राईट, DPSP, पार्लमेंट आणि ज्युडिशियरी. त्यानंतर IPCचं बेसिक, कॉन्ट्रॅक्ट ऍक्ट आणि टॉट वरती फोकस करा. 15 ते 20 प्रिन्सिपल आणि फॅक्ट बेस्ड क्वेश्चन्स हे डेली सॉल्व्ह करण्याची प्रॅक्टिस करा आणि 5 लीगल मॅगझिन तसेच एक लँडमार्क केस तुम्हाला या वीकमध्ये प्रत्येक दिवशी प्रिपेअर करणं एक्सपेक्टेड आहे. थोडक्यात या वीकमध्ये तुम्हाला कन्सेप्च्युअल क्लॅरिटी मिळवायची आहे आणि तुमच्या बेसिक नोट्स तुम्हाला इथे रेडी करायच्या आहेत. तर ग्लोबल ऑनलाईनच्या लाईव्ह बॅचमध्ये तुम्हाला शॉर्ट नोट्स दिल्या जातील, त्याच्यामुळे तुमचा वेळ वाचेल. तसेच विद्यार्थी मित्रांनो, तुम्हाला इथे MCQ सुद्धा दिले जातील, जेणेकरून तुम्हाला दुसरीकडे कुठेही हे MCQ शोधण्याची गरज पडणार नाही. वीक 1 मध्ये जनरल नॉलेज आणि करंट अफेअर्स मधून तुम्हाला पॉलिटी आणि हिस्ट्रीवरती फोकस करायचं आहे आणि शेवटचे 8 ते 10 महिन्यामधले जे करंट अफेअर्स आहेत ते तुम्हाला प्रिपेअर करायचे आहेत. तर याच चॅनलवरती मी करंट अफेअर्सच्या सिरीज बनवलेल्या आहेत, त्या व्हिडिओजमधून तुम्ही हे करंट अफेअर्स रेफर करू शकता. त्यानंतर डेली ॲटलिस्ट 20 जनरल नॉलेजचे MCQ तुम्ही सॉल्व्ह करणं एक्सपेक्टेड आहे आणि एक करंट अफेअरचं रजिस्टर मेंटेन करा, ज्याच्यामध्ये तुम्ही जे करंट अफेअर स्टडी करत आहात ते शॉर्टमध्ये इथे नोट डाऊन करायला विसरू नका. आणि विद्यार्थी मित्रांनो, आपलं जनरल नॉलेजचं टार्गेट जे असणार आहे ते साधारणतः 300 ते 400 जनरल नॉलेजचे क्वेश्चन्स आपल्याला कंप्लीट करण्याची गरज इथे या 30 दिवसामध्ये पडणार आहे. पुढे विद्यार्थी मित्रांनो, लॉजिकल रिझनिंग हा जो सेक्शन आहे त्याच्यामधून महत्त्वाचे टॉपिक्स म्हणजे सिलोजिझम, ब्लड रिलेशन, कोडिंग डिकोडिंग, डायरेक्शन सेन्स याच्यावरती तुम्ही जास्त फोकस करा, कारण हे हाय वेटेज टॉपिक आहे. डेली 25 क्वेश्चन या लॉजिकल अँड अनालिटिकल रिझनिंग मधून तुम्ही सोडवणं गरजेचं आहे, कारण विद्यार्थी मित्रांनो, तुम्हाला माहिती आहे हा जो विषय आहे तो थोडा कॉम्प्लिकेटेड प्रकारचा आहे, कारण सीईटी मध्ये तुम्हाला हे प्रश्न सॉल्व्ह करण्यासाठीच खूप जास्त वेळ लागतो आणि या प्रश्नाला जर तुम्हाला जास्त वेळ लागला तर तुम्हाला इतर सेक्शन मध्ये जे प्रश्न आहेत ते सॉल्व्ह करण्यासाठी वेळ मिळत नाही आणि वेळ कमी मिळाला आणि तुमचे प्रश्न अटेम्प्ट करायचे राहून जातात आणि त्यामुळेच विद्यार्थी मित्रांनो, तुमचा स्कोर कमी होतो आणि 1 मार्क जरी तुम्हाला इथे कमी पडला तर तुमच्या हातून गव्हर्नमेंट कॉलेज जाऊ शकतं. तुमच्या पर्सेंटाइल मध्ये खूप जास्त फरक त्या 1 मार्काने सुद्धा येऊ शकतो. आता ग्लोबल ऑनलाईनच्या लाईव्ह बॅच मध्ये या लॉजिकल अँड अनालिटिकल रिझनिंगच्या सर्व टॉपिक्स वरती तुम्हाला शॉर्ट ट्रिक्स दिल्या जातात, जेणेकरून कमीत कमी वेळेमध्ये तुम्ही लॉजिकलचे क्वेश्चन्स जे आहेत ते इझिली सॉल्व्ह करू शकता. पुढे विद्यार्थी मित्रांनो, इंग्लिश या विषयामधून पहिल्या आठवड्यामध्ये तुम्हाला ग्रामरचं बेसिक करायचं आहे. त्याच्यामध्ये टेन्सेस, आर्टिकल्स आणि प्रोपोजिशन्स वरती फोकस करा. डेली व्होकॅब्युलरीचे 15 वर्ड्स तुम्ही प्रॅक्टिस करा आणि रीडिंग कॉम्प्रिहेन्शनचे 2 पॅसेज या वीक मध्ये ऍटलिस्ट तुम्ही करणं गरजेचं आहे. जसं की विद्यार्थी मित्रांनो, तुम्हाला सुरुवातीपासून मी सांगत
आलेलो आहे. रीडिंग कॉम्प्रिहेन्शन मध्ये तुमचा जास्त वेळ जातो आणि इथे जर तुमचा जास्त वेळ गेला तर ग्रामरला तुम्हाला वेळ उरत नाही. त्याच्यामुळे रीडिंग कॉम्प्रिहेन्शन तुम्ही व्यवस्थित प्रॅक्टिस करा. पुढे वीक 2 मध्ये तुम्हाला जे तुम्ही वीक 1 मध्ये वाचलं आहे त्याचं आता तुम्हाला इथे ऍप्लिकेशन करायचं आहे. तर लीगल ऍप्टिट्यूड मधून ज्युडिशियरी आणि इम्पॉर्टंट केस लॉज जे आहेत त्याच्यावरती फोकस करा. त्यानंतर 30 ते 40 लीगलचे क्वेश्चन्स डेली इथे सॉल्व्ह करणं तुमच्याकडनं एक्सपेक्टेड आहे आणि 2 सेक्शनल टेस्ट या सेकंड वीक मध्ये तुम्ही लीगलच्या देणं कंपल्सरी असणार आहे. पुढे वीक 2 मध्ये जनरल नॉलेज मध्ये तुम्हाला इकॉनॉमी वरती फोकस करायचं आहे. त्याच्यासोबतच जिओग्राफी वरती सुद्धा तुम्ही फोकस करणं गरजेचं आहे. इंटरनॅशनल ऑर्गनायझेशन्स असतील, अवॉर्ड्स अँड ऑनर्स असतील, गव्हर्नमेंट स्कीम्स असतील, याचे प्रश्न तुम्ही सॉल्व्ह करणं गरजेचं आहे. आणि या वीक मध्ये ऍटलिस्ट 100 क्वेश्चन तुम्ही जीके चे सॉल्व्ह करणं गरजेचं आहे, कारण जेवढे एमसीक्यू तुम्ही जास्त सॉल्व्ह कराल तेवढी जास्त तुमची प्रॅक्टिस होईल, तुमचं टाइम मॅनेजमेंट सुधारेल आणि तुम्हाला एक्झाम मध्ये याचा फायदा होईल. पुढे रिझनिंग मधून तुम्हाला सिटिंग अरेंजमेंट, पझल सिरीज आणि स्टेटमेंट आणि कंक्लुजन या वीक मध्ये करणं गरजेचं आहे. या सेकंड वीक मध्ये तुम्हाला डेली 30 क्वेश्चन रिझनिंगचे सॉल्व्ह करणं गरजेचं आहे आणि याच्यामध्ये तुम्हाला व्हरायटी ऑफ क्वेश्चन सॉल्व्ह करायचे आहेत. एकच प्रकारचे सर्व प्रश्न सॉल्व्ह करत बसू नका, वेगवेगळ्या प्रकारचे प्रश्न सॉल्व्ह करा आणि त्यासाठीच ग्लोबल ऑनलाईन मध्ये तुम्हाला 2000 पेक्षा अधिक एमसीक्यूचा सेट दिला जातो, जेणेकरून तुम्हाला या सीईटीचं प्रिपरेशन व्यवस्थित करता येतं. पुढे इंग्लिश या विषयामधून वीक 2 मध्ये पॅराजम्बल्स, क्लोज टेस्ट, सेंटेन्स करेक्शन आणि 2 रीडिंग कॉम्प्रिहेन्शनचे पॅसेज तुम्ही करणं गरजेचं आहे. आणि हे रीडिंग कॉम्प्रिहेन्शनचे जे पॅसेजेस आहेत ते टाइम्ड असावे, म्हणजे तुम्हाला किती वेळ लागतोय ते प्रश्न सॉल्व्ह करण्यासाठी तुम्ही याच्यावरती लक्ष ठेवणं इथं गरजेचं आहे. आता वीक 3 मध्ये तुमची स्ट्रॅटेजी तुम्ही शिफ्ट करणं गरजेचं आहे. तुम्हाला इथे एक्झाम मोड मध्ये एंटर करायचंय. म्हणजे थोडक्यात काय, 3 ते 4 फुल लेंथ मॉक टेस्ट तुम्हाला या वीक मध्ये देणं, कारण त्याच्यावरनं तुम्हाला कळेल की तुम्हाला हा पेपर सॉल्व्ह करण्यासाठी किती वेळ लागतोय. ऍटलिस्ट तुम्हाला 120 मिनिटे वेळ जर इथे लागला आणि त्या वेळेमध्ये 120 प्रश्न तुमचे सॉल्व्ह झाले तर विद्यार्थी मित्रांनो, परीक्षेमध्ये सुद्धा अशाच पद्धतीने तुम्ही हा पेपर सुद्धा कव्हर करू शकता. आणि मॉक टेस्ट दिल्यानंतर त्या मॉक टेस्टचं अनालिसिस करायला विसरू नका. कुठला प्रश्न तुमचा चुकलाय, कुठे तुमचे मार्क्स जात आहे, कशा पद्धतीने तुम्ही इम्प्रूव्ह करू शकता आणि कशाचा अभ्यास करणं तुम्हाला गरजेचं आहे हे याच्यावरनं अनालाइज करा. त्यानंतर डेली रुटीन जर आपण पाहिलं तर सकाळी जीकेच्या रिव्हिजनला तुम्ही 1 तास देऊ शकता, दुपारी तुम्ही लीगल ऍप्टिट्यूड आणि रिझनिंगची प्रॅक्टिस करू शकता आणि संध्याकाळी इंग्लिशची प्रॅक्टिस तुम्ही करणं गरजेचं आहे. आता विद्यार्थी मित्रांनो, वीक 3 मध्ये मेनली तुम्हाला तुमचे वीक सब्जेक्ट कुठले आहेत ते समजलं पाहिजे आणि तुमचं टाइम मॅनेजमेंट जे आहे ते व्यवस्थित होतंय का, तुम्हाला कुठल्या विषयासाठी कमी वेळ लागतोय, कुठल्या विषयासाठी जास्त वेळ लागतोय, कशा पद्धतीने तुम्ही कुठल्या विषयाला किती वेळ द्यायला पाहिजे, हे तुम्हाला इथे वीक 3 मध्ये लक्षात यायला हवं. त्यानंतर वीक 3 ला तुमची ॲक्युरसी ऍटलिस्ट 75% असणं गरजेचं आहे, कारण विद्यार्थी मित्रांनो, वीक 3 पर्यंत तुमचा बराचसा अभ्यास झाला असेल आणि तुमच्या रिव्हिजन सुद्धा इथे चालू असतील. त्यामुळे इथे ऍटलिस्ट 75% ची ॲक्युरसी तुम्ही टार्गेट करा. त्यानंतर फायनल वीक जो असेल इथे तुम्हाला 6 ते 8 फुल लेंथ मॉक टेस्ट द्यायचे आहे. हा शेवटचा वीक असेल, इथे तुम्हाला रिव्हिजन करायची आणि मॉक टेस्ट द्यायच्यात फक्त. तर 6 ते 8 फुल लेंथ मॉक टेस्ट द्या. सगळ्या ज्या मॅक्सिम्स लीगल मधून आहेत, इम्पॉर्टंट ऍक्ट्स जे आहेत ते रिवाइज इथे करा. शेवटच्या 6 ते 8 महिन्यातले करंट अफेअर्स तुम्ही इथे कम्प्लिटली रिवाइज करा आणि डेली 50 ते 60 एमसीक्यू ची मिक्स्ड प्रॅक्टिस करा. म्हणजे वेगवेगळ्या विषयातून वेगवेगळे एमसीक्यू इथे सॉल्व्ह करण्याची प्रॅक्टिस तुम्ही करणं गरजेचं आहे. आता विद्यार्थी मित्रांनो, एक्झाम पूर्वी 5 दिवस जे असतील तिथे तुम्ही कुठलाही नवीन टॉपिक करायचा नाहीये. त्यानंतर फक्त रिव्हिजन आणि मॉक टेस्ट वरती इथे फोकस करायचे. कॉन्स्टिट्यूशनचे आर्टिकल्स इथे रिवाइज करा, गव्हर्नमेंट स्कीम्स इथे रिवाइज करा, लीगल मॅक्सिम्स वरती फोकस करा, मॅथमॅटिकल रिझनिंग साठी मॅथमॅटिकल फॉर्म्युले तुम्ही पहा आणि वोकॅब्युलरीची तुमची जी लिस्ट तुम्ही बनवली असेल त्याच्यावरती इथे रिव्हिजन करायला विसरू नका. आता 4th वीक नंतर विद्यार्थी मित्रांनो, तुम्ही 15 ते 20 मॉक टेस्ट अटेम्प्ट केलेले असतील, 2000 पेक्षा अधिक एमसीक्यू इथे सॉल्व्ह केलेले असतील आणि तुमची ॲक्युरसी ही 80 to 85% इथे पोहोचली असेल. त्यानंतर मिनिमम तुम्ही लीगल ॲप्टिट्यूडचे 500 एमसीक्यू सॉल्व्ह केलेले असतील आणि जीकेचे 600 क्वेश्चन ऍटलिस्ट इथे रिवाइज ऑलरेडी केलेले असतील. त्यानंतर तुम्ही इथे सर्व फॉर्म्युले रिवाइज केलेले असतील, मॅक्सिम्स तुमच्याकडे असतील, वोकॅब्युलरीच्या नोटबुक असतील. अशा पद्धतीने या स्ट्रॅटेजी मधून तुम्ही 30 दिवसामध्ये तुमचा संपूर्ण सिलेबस कव्हर करू शकता
आता या सिलेबसमध्ये तुम्हाला काही अजून गोष्टी जर इन्क्लूड करायच्या असतील, काही अजून टॉपिक इन्क्लूड करायचे असतील, तर तुम्ही इथे करू शकता. जेणेकरून तुमची जी ॲक्युरसी आहे ती 85 प्लसच्या पुढे जाईल. ठीक आहे विद्यार्थी मित्रांनो. अशा पद्धतीने या सर्व गोष्टी तुम्ही फॉलो करून 30 दिवसामध्ये या सीईटीचा संपूर्ण सिलेबस कव्हर करू शकता. आणि याच्यामध्ये तुम्हाला गाईड करण्यासाठी ग्लोबल ऑनलाईनचा 30 दिवसांचा क्रॅश कोर्स 23 फेब्रुवारी पासून सुरू होत आहे. या क्रॅश कोर्समध्ये तुम्हाला एक्झामसाठी रेडी केलं जाईल आणि या एक्झाममध्ये मॅक्सिमम मार्क्स तुम्हाला 30 दिवसामध्ये कसे सिक्युअर करता येतील याच्याविषयी गाईड केलं जाईल. तर बॅचला जॉईन करण्यासाठी स्क्रीनवरती दिलेल्या नंबरवरती व्हॉट्सअप करा. आणि जर तुम्ही या सीईटीचं प्रिपरेशन करण्यासाठी एखादं बुक पाहत असाल तर ग्लोबल ऑनलाईन पब्लिकेशनचं थिअरीचं आणि क्वेश्चन बँक असणारं बुक आता Amazonवरती आणि तुमच्या जवळच्या पुस्तक विक्रेत्याकडे अवेलेबल झालेलं आहे. हे पुस्तक तुम्हाला मराठी आणि इंग्रजी अशा दोन्ही माध्यमामधून मिळतील. आणि या बुकमध्ये संपूर्ण सिलेबस कव्हर केलेला असून सोबतच विद्यार्थी मित्रांनो प्रश्नसंचामध्ये तुम्हाला 2600 पेक्षा अधिक प्रश्न इथे प्रॅक्टिससाठी दिलेले आहेत. त्यामध्ये तुम्हाला मागील वर्षाचे ऍक्च्युअल PYQ सुद्धा मिळणार आहेत आणि थिअरीच्या बुकमध्ये सर्व सिलेबस इथे कव्हर केला जाणार आहे. तर डिस्क्रिप्शन मध्ये दिलेल्या लिंक वरती जाऊन आजच हे बुक ऑर्डर करा किंवा तुमच्या जवळच्या पुस्तक विक्रेत्याकडे याची चौकशी करा. तर व्हिडिओला लाईक करा, तुमच्या मित्रांना हा व्हिडिओ शेअर करा, ग्लोबल ऑनलाईनला सबस्क्राईब करा. सोबतच विद्यार्थी मित्रांनो एक्झामचं प्रिपरेशन आता तरी सुरू करा. भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये. थँक्यू.